त्यांच्या सोयीचा भाग असतो त्याच्यामध्ये. या परिस्थितीमध्ये यशवंताचा चांगला परिचय या 300व्या जयंतीच्या निमित्तानं आलेल्या देवीच्या या राजवाड्यामध्ये येतो. चांगल्या अनुभवी आणि ऋषीतुल्य माणसासमोर येतो, याचं मी स्वागत करतो. याचा आनंद आहे. सगळ्याचे नाव घेता येणार नाही आणि वेळेचं मर्यादा पाळावी लागतात. विषय बोर व्हायला प्रत्येक घेण्यात अर्थ नसतं. पण अतिशय चांगल्या पद्धतीनं या योग्य ठिकाणी योग्य वेळी हा प्रोग्राम घेण्यात आलेला आहे. यानंतर महाराज यशवंताचा उल्लेख, त्याचं स्मरण म्हणूया, त्याच्या पराक्रमाची गाथा समजून घेणे हे महत्त्वाचं आहे. ह्या आमच्या यशवंत होळकराची गाथा, त्याचा पराक्रम समजून घ्यायला का आवश्यक हा दुसरा प्रश्न यावा लागतो. दुर्दैवाने अन्य भारतीय इतिहासकारांनी यशवंतरावाला न्याय दिलेला नाही असं मी मानतो. असं झालेल्या गोष्टीचा यशवंत योग्य पद्धती उभा करण्यात आलेला नाही. मी अनेक लोकांना गैरी केलं यशवंत होळकर लिहित असताना. यशवंताचं निगेटिव्ह चित्र त्या लेखकाने पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला मी त्याला रोखलेलं आहे. बाबा तसं लिहू नका तुम्ही. इतिहासाचा आधार असे तो खोटा आहे हे बघावं लागेल तुम्हाला. ते तुम्ही तपासून घ्यानंतर लिहा असं म्हटलेलं आहे. म्हणजे लिहित असताना हा भाग यायला लागतो. यशवंताचं चरित्र अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे आलेलं आहे. यशवंताच्या चरित्राचं कर्तृत्वाचं आपण अभ्यास केला असताना आपल्याला खूप मोठा आनंद मिळतो, सामर्थ्य मिळायला लागतं. या वर्तमान परिस्थितीमध्ये यशवंत होळकर हे भारतीय इतिहासकारांना, लोकांना, जनतेला, जगासाठी उपकृत करणारे आहेत, दिशादर्शक आहे. हा एक प्रखर असा सूर्यप्रकाश आपल्यासमोर आहे. यशवंताला वेगळ्या पद्धतीने उभा करणे, त्यांचा अभ्यास करणे, त्याचा प्रसार करणे हे आवश्यक आहे. खरं म्हटलं तर मल्हारराव होळकरांचा मी पहिला लेखक आहे हे जरी असेल तरी देखील मल्हारच्या पलीकडे यशवंत होळकर जातात हे मी दाखवतो. आपलं निव्वळ मल्हारपुरतं लिमिटेड म्हणून चालणार नाही. ह्या अन्य व्यक्तींच्या भारतीच्या काळापर्यंत हे आमच्या 3 महारथी आहेत. त्यांच्यामध्ये खूप काही मिळतं. देशाला मार्गदर्शन आहे, जगाला मार्गदर्शन आहे. यशवंताच्या काळामध्ये नेपोलियन बोनापार्टची तुलना केली जाते, ही गोष्ट अगदी करेक्ट आहे. मला असा अभिमान आहे आमचे यशवंत होळकर नेपोलियन बोनापार्टपेक्षा 10 वर्ष लहान आहेत. पण जागतिक लेवलला नोंदी कशा होत असतात. जगावर इंग्रजाचं साम्राज्य असताना हिंदुस्थानचा म्हणजे भारताचा यशवंत होळकर इंग्रजाला परेशान करतो आणि तिथे फ्रान्समध्ये नेपोलियन बोनापार्ट करतो. जगज्जेत्या ब्रिटिशांना हरवणारे त्या काळाचे महान नेते ही आहेत. या पद्धतीने आपल्याला बाहेर आणावं लागतं. हा युद्धाचा विषय निघाला म्हणून तेवढं सांगतो मी. माझं थांबवतो जास्त, म्हणजे तुम्हाला बोर व्हायला नको असं मला वाटतं. 2च गोष्टी, स्वातंत्र्य युद्ध आणि महाराजा म्हणून मी यशवंताचं वर्णन जननायक शब्दामध्ये केलेलं आहे. जननायक त्यांना वंशपरंपरागत राजगादी मिळाली हा प्रकार समजता येत नाही. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या आयुष्यामध्ये 2 महत्त्वाच्या योद्ध्याच्या भूमिकेतल्या गोष्टी आहेत. दुसरे बाजीराव जेव्हा चुका करतात, वेड्यासारखं वागतात, विवेक गमावून वागतात, दौलत शिंदेचे कारभारी जे आहेत सर्जेराव त्यांच्या डोक्याने चालतात. पूर्ण मराठी साहित्य तिथं अडचणीत आलेली आहे, बुडण्याच्या स्टेजमध्ये आलेला आहे. ज्या पेशव्याच्या नावावरती आम्ही सत्तेवर होतो, देशला सत्ता गाजवली, त्या सत्ता बुडत असताना महाराजा यशवंतरावांनी आपल्यासारख्या वनवासी, गरीब, फेटाळलेल्या, वंचित लोकांना एकत्र करून पेशव्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोण बाजीराव पेशवे मी मानत नाही. पहिला बाजीराव वेगळा, दुसरा वेगळा. लेखकाला याच्यातला फरक कळायला पाहिजे, त्याचं डेट समजले पाहिजे. माहिती इतिहास पुढे जाता विदाऊट डेट इतिहास सांगता येत नाही, त्याला किंमत